गणपती गणराय धुंडीराज महाराज गणपती गणराय धुंडीराज महाराज गणपती गणराय या वीण नायिका या वीण नायिका गणपती अकार उकार मकार तुझी शुंडारी भार अकार उकार मकार तुझी शुंडारी भार ब्रह्मा विष्णू महेश तरी तुझेच अवतार ब्रह्मा विष्णू महेश तरी तुझेच अवतार गणपती गणराय धुंडीराज महाराज गणपती गणराय धुंडीराज महाराज गणपती गणराय धुंडीराज महाराज त्रिपुरे गुणातीत नाम रूप तीरहित त्रिपुरे गुणातीत नाम रूप तीरहित पुरुष नाम प्रत्येक नाही अंतराळ पुरुष नाम प्रत्येक नाही अंतराळ सच्चिदानंद देवा आदि अंत तुझ नामा सच्चिदानंद देवा आदि अंत
नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये निधये सर्वविद्यानां भिषके भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये श्री नरसिंह सरस्वती महाराज की महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी वास्तविक पाहता आजचं माझं कीर्तन देखील ग्वाल्हेरमध्ये पहिलंच आहे. शिवाय या समर्थांच्या मठामध्येही महोत्सवातलं आजचं पहिलं कीर्तन. तर महोत्सवाच्या प्रथमतेने मंगलाचरणाचं कीर्तन असावं या दृष्टीनं आज संत श्रेष्ठ ज्यांना राष्ट्रसंत राष्ट्रगुरु म्हणतात त्या समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग निरूपणा करतात. उदंड देशाटन करून ज्यांनी जन पारखून शहाणे केले, भिक्षेच्या निमित्तानं घराघराशी दारादाराशी संपर्क साधून ज्यांनी समाज घडवला, राजा घडवला, देश घडवला, शत्रूला लढविला, बडविला आणि वडविला सुद्धा, दासबोधाच्या माध्यमातून ज्यांनी समाजाला प्रपंच आणि परमार्थ याचं ज्ञान दिलं, व्यवहार शिकवला, समाज नीतिमान व्हावा यासाठी ज्यांनी रामकथा समाजापुढे ठेवली, समाज बलवान बलदंड व्हावा यासाठी ज्यांनी गावोगावी व्यायामशाळा काढल्या, शक्तिदैवत रामभक्त हनुमंताची मंदिरं गावोगावी बांधली, त्या समर्थ रामदास स्वामींचा अभंग निरूपणा करता घेतलाय. समर्थांचा अधिकार कोणत्या शब्दात वर्णन करावं? वामन पंडित एके ठिकाणी लिहितात, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारखा मान्याचा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर. तर वामन पंडित म्हणाले, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, ज्यांचं वैराग्य शुकमुनीप्रमाणे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, ज्यांचं ज्ञान गुरु वसिष्ठांप्रमाणे. कोणाचे गुरु? रामचंद्रांचे गुरु. कवी वाल्मिकासारखा मान्याचा, ज्यांचं कवित्व वाल्मिकी मुनीप्रमाणे लोकमान्य आहे, त्या समर्थ रामदास स्वामींना नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अशा समर्थ रामदास स्वामींना आपण सुरुवातीला सर्वजण वंदन करूया. म्हणा जय जय रघुवीर. ज्या महान संतांच्या अभंगाच्या आधारेच आज आपण गणेश महिमा गाणार आहोत, त्यावर विवेचन करणार आहोत, निरूपण करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लिहितात, गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही का. तर गणपती सर्व शिवगणांचा अधिपती, ज्याला सेनापती प्रमुख असं म्हणतात. गणपती गणराज सर्व शिवगणांमध्ये शोभून दिसणारा, उठून दिसणारा असा गणपती गणराज धुंडीराज, शत्रूला शोधून काढून धुंडून काढून शासन करणारा तो धुंडीराज. धुंडीराज महाराज, महाराज म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराला महाराज म्हणण्याची पद्धत आहे. कीर्तनकार पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकाला महाराज म्हणण्याची पद्धत वारकरी संप्रदायामध्ये. येणारा प्रत्येक जीव मग लहान आहे का थोर आहे हे वारकरी संप्रदायातील मंडळी पाहत नाही, तर त्वरित त्याच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन करतात. का?
तर भगवंतांनी गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, या न्यायाप्रमाणे येणारा प्रत्येक जीव हा त्या भगवंताचं स्वरूप आहे असं समजून वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला चरणी नतमस्तक होण्याची पद्धत आहे आणि त्यांना महाराज असं म्हणतात. मी ज्या गावातून पुण्याजवळ असलेलं चिंचवड गाव, चिंचवडून मी इथं आलो. त्या चिंचवडला महान गणपती भक्त गणपती श्री मोरया गोसावी महाराज गेले, ज्यांना मोरगावला करा नदीमध्ये प्रत्यक्ष मंगलमूर्ती प्राप्त झाला. त्यावेळेस आकाशात सूरवर यक्ष गंधर्व जमलेले आहेत आणि आकाशातून मोती उधळत आहेत असा तो प्रसंग आणि तो प्राप्त झालेला मंगलमूर्ती मोरया गोसावी यांनी चिंचवडला मंगलमूर्ती वाड्यामध्ये स्थापित केला. मग त्या ट्रस्टला नाव दिलं चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि त्या ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त त्यांना सुद्धा महाराज म्हणण्याची पद्धत आहे. सांगायचं तात्पर्य महाराज म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष. गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी, आपल्या भक्तांच्या सकल मनोकामना पूर्ण करणारा, त्यांच्या चिंता दूर करणारा म्हणून चिंतामणी. आणि शेवटी म्हणाले मोरेश्वर. मोरेश्वर म्हणजे मोरगावचा गणपती, मोरावर बसलेला म्हणून मोरेश्वर आणि त्याला मयुरेश्वर म्हणण्याची देखील पद्धत आहे. अशा गणेशाची लागोपाठ नावं सांगून समर्थ रामदास स्वामी म्हणाले या वीण नाही कास. पहा, समर्थ रामदास स्वामी स्वतः श्री रामाचे अनन्य उपासक असून सुद्धा या गणेशाचं वर्णन करताना म्हणतात या वीण नाही कास. सज्जनो, हे ज्या गणपतीचं खरं महात्म्य आहे. पण स्वतःचं उपास्य दैवत कोणतंही असो, त्याची महापूजा करताना सुपारी मांडून गणपतीची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे नव्हे, तशी आपली संस्कृती आहे. स्वतःचं उपास्य दैवत राम असो, कृष्ण असो, भगवान शंकर असो, अथवा प्रभू दत्तात्रय असो, अथवा भगवती दुर्गा माता असो, या देवतेची महापूजा करताना सुपारी मांडून गणपतीची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सुपारी मांडायची आणि त्या सुपारीवर गणेशाचा आरोप करायचा, म्हणजे त्या सुपारीला गणपती असं मानायचं आणि त्या गणेशाला आवाहन करायचं. अस्मिन् ओगी फले महागणपतीं सान्नं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि, असं आवाहन करून त्या गणेशाचं पूजन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भगवान गणेश हे वक्रतुंड आहे. वक्रतुंड याचा अर्थ वक्रानुतुंड इति वक्रतुंड. जे लोक वक्रगतीनं चालतात बघा, अधर्माने वागतात, त्यांना शासन करणारा असा वक्रतुंड याचा अर्थ. गणपती हे महाकाय आहे, सूर्यासारखे तेजस संपन्न आहे आणि म्हणून कोणत्याही विघ्नाचा अथवा विघ्नकर्त्याचा नाश करण्याचं सामर्थ्य या गणेशाकडे आहे. आणि म्हणून केवळ पूजेच्या वेळेसच नव्हे तर प्रत्येक मंगल कार्याच्या प्रारंभी त्या गणेशाचं ध्यान पूजन करणं ही आपली संस्कृती, आपली परंपरा आहे. सुभाषितकार म्हणाले विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. प्रथम म्हणाले विद्यारंभे, विद्येची अधिष्ठानी देवता जो श्री गणेश, ज्याच्या कृपेनं ज्याच्या प्रसादानं आपण ज्ञानार्जन करणार म्हणून विद्यार्थ्यांचा विद्यारंभ शाळेमध्ये श्री गणेशाय नमः असा होतो. आता श्री नाहीच, फक्त गणपतीचा. हे तरी बरं, निदान या निमित्तानं त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चिमुरड्यांच्या मुखातून त्या मंगलमूर्तीचं नाव तरी घेतलं जातं. पण पुढं गवताचं झालं. शिक्षक सांगतात, विद्यार्थी म्हणतात. मी आमच्या महाराष्ट्रातलं पुण्यातलं सांगतो बरं का, इथलं मला माहिती नाही. पण आता यामुळे अशी भीती वाटायला लागली की यापुढं गाढवासाठी असं होऊ नये म्हणजे बरोबर. कारण आजकाल सारी प्रजा तशीच निर्माण झाल्या, त्याला आपण काय करावं. विद्यारंभे विवाहे चारी आश्रमात सर्व श्रेष्ठ. 4 आश्रम कुठले? ब्रह्मचारी आश्रम,
गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चारीमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला जो अथवा त्या तिन्हींचा जो आधार तो म्हणजे गृहस्थाश्रम, तो धन्य व्हावा, आनंदी नरामय व्हावा, यासाठी त्या गणेशाचं पूजन सांगितलेलं आहे. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे, आपल्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश करताना, वास्तू शांत करताना त्या वास्तूमध्ये आपला प्रपंच आनंदी नरामय व्हावा, यासाठी गणेशाचं पूजन सांगितलेलं आहे. निर्गमे, आपण घरातून बाहेर जाताना ज्या कार्यार्थ निघालो ते कार्य निर्विघ्नपणे निर्विघ्नतेया पार पडावं, यासाठी गणेशाचं पूजन. म्हणून 9 तारखेला आमच्या उपेंद्ररावने आमचं गाडीचं तिकीट बुक केलं. निघताना पहिल्यांदा गणपतीला प्रार्थना केली, म्हटलं चाललोय ह्याला दासनमीच्या उत्सवाकरता, तेव्हा माझी कीर्तन सेवा व्यवस्थित पार पडू दे. तिथून मंगलमूर्तीचं दर्शन घेताना इथे येऊन रामाचं दर्शन घेऊन त्याला तीच प्रार्थना केली की उद्याचे 10 दिवस जे आहेत ते माझ्या कीर्तन सेवा उत्तम रीतीने घडू. सांगायचं तात्पर्य, आपण ज्या कार्यार्थ निघालो ते कार्य निर्विघ्नपणे निर्विघ्नतया पार पडावं, यासाठी गणेशाचं पूजन. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे संग्राम, युद्धभूमीवर रणभूमीवर युद्धार्थ जाताना युद्धामध्ये विजय आपला व्हावा, यासाठी गणेशाचं पूजन आहे. आणि शेवटी म्हणाले संकट, याबद्दल तर बोलायलाच नको. माणसाचा स्वभाव असा आहे. स्वभाव कसला? माणसाची वृत्तीच अशी आहे की आपल्यावर जर काही संकट ओढवलं की आपल्याला तो देव आठवतो. म्हणून आपल्या उत्तर भारतातील संत कबीरदासजी काही ठिकाणी असं लिहितात, दुःख में सुमिरन सब करे, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, सुख में सुमिरन किया करे तो दुख कहाँ से हो. संकट आलं की त्या देवाचा धावा सुरू करायचा, त्यापेक्षा संकटच येऊ नये यासाठी अगदी सुरुवातीपासून म्हणजे सुखात असताना सुद्धा त्या मंगलमूर्तीचं ध्यान पूजन करणं हे केव्हाही उत्तमच. तर आत्ता सांगितलेल्या बाबतीत आपण गणेशाला आव्हान नेहमीच करतो, पण शास्त्राचं म्हणणं असं आहे की जो कार्यारंभी त्या गणेशाचं ध्यान पूजन करेल त्याला विघ्नभय असणारच नाही. आणि म्हणून तर वेदमूर्ती, कीर्तनकार, प्रवचनकार, आचार्य इतकंच काय तमासगीर देखील आपलं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे निर्विघ्नतया पार पाडावं, यासाठी त्या गणेशाचं ध्यान पूजन प्रथम करतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणाले, या वीण नाही काज. समर्थ रामदास स्वामी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लिहितात, अकार उकार मकार तुझी शुंडा निवार, ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार. अकार उकार आणि मकार म्हणून ओंकार आहे. गणेशाची शुंडा ही ओंकार स्वरूप आहे. यात अकार ही सृजन शक्ती आहे, मकार ही पालन शक्ती, उकार ही पालन शक्ती आहे आणि मकार ही संहार शक्ती आहे. म्हणजे जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय निर्माण करण्याचं कार्य या देवतेचं आहे. म्हणून जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय निर्माण करणाऱ्या 3 देवता ज्या ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत, या तिन्ही देवता म्हणजे त्या गणेशाचंच स्वरूप आहे, असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. सर्व संतांचं मत एकच आहे. आपले देहू निवासी संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांचा जन्मच देहूत झाला आणि त्यांनी देहूत राहून स्वतःचा देहू पावन केला, ते जगद्गुरु तुकाराम महाराज. व त्यांच्या दर्शनाकरता आषाढी कार्तिकेला जाणारे वारकरी म्हणा, टाळकरी म्हणा, जे अगदी मनोभावे त्या तुकाराम महाराजांच्या समाधीच्या दर्शनात जातात ना, ते देखील दर्शन घेतल्यानंतर स्वतःचा देहू पावन करूनच येतात. असा अधिकार ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, त्या तुकाराम महाराजांचा एक सुंदर प्रसिद्ध अभंग आहे. ते देखील आपल्या अभंगामध्ये हाच विचार स्पष्ट करतात. कुठला अभंग माहिती आपल्याला?
तेव्हा असा हा गणपती असल्यामुळं या गणेशाचं ध्यान पूजन प्रत्येक कार्यारंभी करतात. आपण या महोत्सवाचा पहिला दिवस आहे. 2 श्लोक म्हणून त्या गणेशाला प्रार्थना करूया. मी श्लोक सांगतो, आपण पाठीमागून म्हणा. अर्थात आपल्याला माहिती असेल, पण सुसूत्रता यावी याकरता मी हे म्हणतोय, कारण आपण सर्वजण समर्थांचे सेवक आहात. आपल्याला माहीत नाही असं होणारच नाही. तर आपण गणेशाला प्रार्थना करूया. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागर, अज्ञानत्व हरो निशुद्ध मती दे, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवे, गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषये, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे, माझा सिंधुर पाझले बरी बरे, बरी बरे दुर्वांकुरांचे तुरे, माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोन चिंता भरे, गोसावी सुत वासुदेव कबीरे, समर्थ रामदास स्वामी देखील ते सांगतात, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, आरंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार माझ्या, भगवान गणेश हा विघ्नांचा अथवा विघ्नकर्त्यांचा नाश करणारा असल्यामुळं या देवतेला विघ्नांतक असं म्हणतात. याचा हा अवतार दुर्जनांच्या नाशासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि धर्म संस्थापनेसाठीच झालेला आहे. याच्याकरता त्याच्या जवळ असलेले कान आणि शोंडापुरे शेवर गुरुचरित्रामध्ये त्याचं सुंदर वर्णन केले आहे. गुरुचरित्रात काय लिहितात, हालविसी कर्ण युगुले, ते थोरी जो कावारा उसळे, तयाचे निवाते विघ्न पळे, विघ्नांतक म्हणती. तेव्हा असा हा गणपती असल्यामुळे या गणपतीचं ध्यान पूजन करून स्वतःचं जीवन आनंदी निरामय करावं असा उपदेश करतानाच्या मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणाले, गणपती गणराज भृंगराज,
आणि